लाडकी बहिणींना लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर 26वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, असे 3,000 रुपये तुम्हाला भेटणार का? तर याच्याबद्दल मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी काल झालेली आहे आणि आज देखील या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. तर या बैठकीमध्ये या लाडक्या बहिणीबद्दल काही विचार केला आहे का? मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींना काही भेटलं आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर लाडक्याजनो बघा, तुम्हाला 1,500 रुपये भेटणार का 3,000 रुपये भेटणार याच्याबद्दल काही निर्णय झालाय का? त्याचबरोबर 2100 रुपये जे सरकारने 2 वर्षापूर्वी बोललं होतं की सरकार आल्यानंतर आम्ही 2100 रुपये चालू करू, त्या 2100 बद्दलचा काही निर्णय झालाय का? या पण गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्याजनो तुम्हाला वाटते का 2100 रुपये भेटायला पाहिजे? त्याचबरोबर काही लाडक्याची अशी मागणी होत आहे की सर आम्हाला 2100 रुपये नको, सर आम्हाला 3,000 रुपये पण नको, पण आम्हाला या ठिकाणी काय भेटायला पाहिजे? तर सगळ्या ज्या लाडक्याताई आहेत 92 लाख लाडक्याताई ज्या बाहेर काढल्या त्यांना सगळ्याला मध्ये घ्यावं असं लाडक्याताईंचं या ठिकाणी मागणी होत आहे. त्या लाडक्याताई तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती रुपये पाहिजेत आणि लाडक्याताईंनो तुम्हाला हप्ते किती भेटलेत कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सांगायचंय. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता आणि 26वा हप्ता 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत का? तर 1,500 रुपये भेटणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक काल एक झाली आहे, आज एक होणार आहे. याच्यामध्ये काही निर्णय झाला का हे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार 3,000, त्याचबरोबर अधिकृत नवीन यादी समोर आलेली आहे. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. सरकारनुसार एक मोठी यादी समोर आलेली आहे. ती यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 25वा हप्ता कधी मिळणार आहे, GR कधी येणार आहे? बघा 5 दिवस ऑलरेडी ऑगस्ट महिन्याचे संपलेले आहेत आणि आता येणाऱ्या ह्या 5 दिवसामध्ये GR येणार आहे का? 15 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार आहे का? जर हप्ता नाही भेटला तर नेमकं काय होणार आहे सगळं सांगतो. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवत आहे. लाडक्याजनो तुम्हाला मी मागच्या आठवड्यात बोललो होतो, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिली होती की मंत्रिमंडळाची मोठी बैठक होणार आहे या आठवड्यामध्ये आणि मंत्रिमंडळाची काल एक बैठक झालेली आहे आणि आज पण या ठिकाणी बैठक होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला आदित्य तटकरे मॅडमची ही पोस्ट आहे. मंत्रिमंडळ बैठक गतिमान निर्णय प्रगतिमान महाराष्ट्र दिनांक 4 ऑगस्ट 2026 मंगळवार, म्हणजे कालची ही बैठक झालेली आहे. पण कालच्या बैठकीत तुम्हाला मी गोष्ट सांगतोय, मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजना किंवा महिला विभागातर्फे काही बोललेलं नाहीये. म्हणजे फक्त लाडकी बहीणच सोडा, महिला विभागातर्फे महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे काही या ठिकाणी निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे आज काही त्याच्याबद्दल होऊ शकते का? कारण की बाकीचे काल कृषी विभाग असेल, वेगवेगळे विभाग होते, त्या विभागाबद्दल काल चर्चा झाली होती, त्याच्यावर काल निर्णय झाले होते. पण आजच्या बैठकीमध्ये मग महिला व बाल विकास विभाग यांच्यात काही निर्णय होणार का हे आता आपण बघणार आहोत. त्याचबरोबर लाडक्याजनो एक तुम्हाला ही महत्वाची एक अपडेट, एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली लाडक्याजनो तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. ब्रेकिंग न्यूज काय आहे बघा. ब्रेकिंग न्यूज, लाडकी बहीण योजना 1,500 का 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार? आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार अंतिम फैसला. तर बघा या ठिकाणी आज अजून एक बैठक असणार आहे. काल पण एक झाली आहे बैठक. काल बैठकीमध्ये शक्यतो या ठिकाणी निर्णय झाला नाही महिला व बालविकास विभागातर्फे. मी सगळ्या काल मंत्रिमंडळाचे निर्णय पाहिले, त्यात कुठं महिला व बालविकास विभागातर्फे काही लिहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आज एक अजून बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये काही होणार आहे का हे आपण बघणार आहोत. कारण की 1,500 का 3,000 रुपये भेटणार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार आहे. किंवा सह्या बघा प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी चेकवर सह्या केल्या जातात. त्या चेकवरच्या सह्या या आजच्या बैठकीत होणार आहेत का ते आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी बघूया, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये 15 ऑगस्ट पूर्वी डीबीटी द्वारे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आधार लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण असलेल्या पात्र महिलांच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत राज्यातील लाखो महिलांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. आज 4 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठक हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. काल या ठिकाणी झालेलं आहे ही गोष्ट. परत या ठिकाणी बघा ब्रेकिंग न्यूज मध्ये त्यांनी पुढे काय सांगितलंय व्यवस्थित बघा लाडक्याजनो. तुम्हाला 1,500 भेटणार आहेत का 3,000 रुपये भेटणार आहेत याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे. 3,000 रुपये मिळण्याची शक्यता का वर्तवली जात आहे, म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला का भेटतील अशाबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑगस्ट महिन्यात 28 तारखेला येत असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त राज्य सरकार महिलांना विशेष भेट देण्याची तयारीत आहे. बघा
एक लक्षात ठेवा लाडकी बहिणींनो, 3,000 रुपये का भेटणार ही चर्चा का रंगलेली आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं असं मेसेज येत आहेत, असे या ठिकाणी न्यूज येत आहेत की बाबा लाडक्या बहिणींना यावेळेस 3,000 रुपये भेटणार. आता याचं कारण लक्षात ठेवा, जुलै महिना पूर्ण संपलेला आहे. ऑगस्ट महिना जवळजवळ आता 5 तारीख संपलेले आणि शेवटच्या आठवड्यामध्ये रक्षाबंधन आलेलं आहे. म्हणजे 28 ऑगस्टला यावेळेस रक्षाबंधन आलेलं आहे. मग जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे जर हप्ते एकत्र भेटले तर 3,000 रुपये तुमच्या लाडक्या त्यांच्या अकाउंटला येऊ शकतात. आणि लक्षात घ्या लाडक्या त्यांनो, 3,000 रुपये अकाउंटला येणं काही मोठी गोष्ट नाही. मागच्या वेळेस भरपूर वेळेस 3,000 रुपये अकाउंटला आलेले आहेत, लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत. त्याच्यामुळे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटणार का, तर याच्याबद्दल एक मोठा निर्णय होईल. जर झालं, बघा लक्षात घ्या, आता तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतोय. 15 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा. 15 ऑगस्टच्या अगोदर किंवा 15 ऑगस्टच्या दरम्यान जर वाटप झालं तर तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आणि त्याच्या पुढे जर वाटप गेलं तर मग 3,000 भेटण्याचे चान्सेस आहेत. जसं मागच्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये पण असंच झालं होतं. 2 महिन्याचे हप्ते एकत्र पडले होते. त्या स्वरूपात जसं बघा 22वा आणि 23वा हप्ता एकत्र पडला होता. त्याच्यामुळे यावेळेस पण असं होऊ शकतं की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र भेटू शकतात रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून. जरी ते हप्ते लाडक्या बहिणीचे असतील, महिन्याचे असतील, तरी पण ते एकत्र पडू शकतात. कारण की 28 तारखेला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी ती तारीख आलेली आहे. त्याच्यामुळे 2 महिन्याचे हप्ते पडू शकतात. त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. तर लाडक्या एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतोय, तुमची ई-केवायसी व्यवस्थित केली आहे का? ई-केवायसी तुम्ही जर व्यवस्थित केली असेल आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असणं खूप गरजेचं आहे. जर त्या 2 गोष्टी कंप्लीट असतील आणि तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह तुम्हाला ठेवायचंय. हे डीबीटी तर त्या ठिकाणी सगळ्यांनी कंप्लीट करून घ्यायचंय, जरी तुम्हाला हप्ते भेटत असतील, नाही भेटत असतील, कारण इतर योजनेसाठी पण डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. डीबीटी म्हणजे तुमचं बँक लिंक करून घेणं, बँकेची केवायसी करणं, त्याला म्हणतात डीबीटी, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. म्हणजे सरकारचे जे पैसे असतात तुमच्या अकाउंटला येत असतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे जरी पैसे बंद झाले असतील तरी पण तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करून ठेवत जा, कारण इतर योजना ज्या असतात त्यांचे पण पैसे मग नसता बंद होतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, आपल्या डीबीटी ऍक्टिव्ह ठेवा, फॉर्मचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का, अप्रूव्ड आहे का ते चेक करा. त्या दोन्ही जर गोष्टी कंप्लीट असतील 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. काळजी करायची बिलकुल गरज नाही. तर अशा स्वरूपात लाडक्यांनो एक छोटा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्य अजेंडा असणार आहे. त्या अजेंड्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना काही पैसे भेटणार का हे बघणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना बघा, अपात्र आणि ई-केवायसीचा मोठा फटका या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटलेला आहे. जवळजवळ 66 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ते भेटलेले नाहीत किंवा भेटणार नाहीत आता पुढे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, आपले ई-केवायसी चेक करत राहा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.